जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर। आज विधान परिषदेमध्ये सादर होण्याची शक्यता। विधेयकावरून गोंधळ होण्याची दाट शक्यता। कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। विधानसभा निकालापासून तानाजी सावंत मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत। उद्योगधंदे सांभाळण्यासाठी आमदारकी हवी असल्याची माजी आमदार राहुल मोटे यांची टीका। तर एंजिओप्लास्टी झाल्याची सावंत यांच्या कार्यालयाची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधल्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। योजनेचा निधी मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागायचे। एबीपी माझ्यासोबत बोलताना एका संस्था चालकाचा गंभीर आरोप। छत्रपती संभाजीनगरमधल्या इंग्रजी शाळांमधल्या गैरप्रकरणांची ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्याकडून गंभीर दखल। सुविधा न देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार। दिशाभूल करणाऱ्यांवरती सुद्धा कारवाईचा इशारा। आमदार संजय गायकवाड यांच्यावरती हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करा। दैनिक सामनामधून सडकून टीका करत मागणी। गायकवाड प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी पळ काढल्याचा निशाणा। आपल्याला कोणतीही संधी नको, पण नक्षलवादाच्या विरोधात काम करणाऱ्यांना भत्ता द्या। मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। फडणवीसांचं मिश्किल उत्तर। विधानसभा अध्यक्षांची कोपरखळी। मराठी लोकांबाबत गरळ ओकणाऱ्या निशिकांत दुबेंची मुंबईमध्ये सुद्धा संपत्ती। तसंच अनेक परप्रांतीय नेत्यांची सुद्धा मुंबईत संपत्ती असल्याची माहिती। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधल्या खासदारांचा समावेश। शहापूर मासिक पाळी तपासणीच्या प्रकरणी मुख्याध्यापिकेसह 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। संस्था चालकासह अन्य शिक्षिका फरार। शोध सुरू, तर आणखी काही दिवस शाळा बंद। नाशिक मुंबई महामार्गावरती उलटलेल्या कंटेनर खाली कार दबली। मुंबईमधल्या 4 जणांचा मृत्यू। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मठात दर्शनासाठी जात असतानाची घटना। रीलसाठी स्टंटबाजी करणं तरुणाला महागात पडलं। नियंत्रण सुटल्यामुळे 30 फूट खोल दरीमध्ये कार कोसळली। चालक थोडक्यात बचावला। उजनी धरणामधून 21,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरणामध्ये सध्या 94% पाणीसाठा। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या 4 बाद 251 धावा। जो रूट 99 धावांवरती नाबाद। तर भारताच्या नितीश रेड्डीने घेतल्या 2 विकेट्स। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।